नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय परिवारात तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड शक्ती अखंड स्वामी मार्ग तुमची वाट पाहत आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे. म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे, कारण ब्रह्मांड शक्ती तुम्हाला एक मोठा चमत्कार देऊ इच्छित आहे. स्वामी आई तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे. स्वामी म्हणतात की माझ्या मुला, तू सतत माझ्याकडे प्रार्थना करतोस. तुझे कुटुंब सुरक्षित राहावे, आनंदी राहावे अशी तुझी इच्छा आहे. तुम्ही कितीही दुःखात असले, कितीही संकटात असले तरी तुम्ही स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला नेहमी त्रास देत असते, ती म्हणजे तुमच्या प्रियजनांनी तुमची कधी कदर न केली नाही. तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना कधीच झाली नाही आणि तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करतात, तुमचे मत त्यांच्याबद्दल काय आहे हे त्यांनी कधीच ओळखले नाही. तुम्ही घाबरू नका बाळांनो. प्रत्येकाची वेळ नक्कीच येते आणि तुमचे मोल हे त्यांना नक्की समजेल. विश्वास ठेवा. स्वतः स्वामी आई तुमच्या मागे आहे आणि तुम्हाला तीच मार्ग दाखवत आहे. ही गोष्ट विसरू नका की हे जग स्वार्थाचे आहे. त्यांना तुमच्याकडून फक्त हेच हवे आहे की तुमच्यापासून त्यांचा काय स्वार्थ साधता येईल. प्रेम करा, विश्वास ठेवा. हे नक्कीच केले पाहिजे, ते तुमचे कर्तव्य आहे. पण बाळांनो, तुम्ही सर्वांसाठी जगतात, पण स्वतःसाठी तुम्ही किती जगलात आणि स्वतःच्या कल्याणासाठी तुम्ही काय केलात हे विसरू नका. कारण जीवन ही अनमोल देण आहे. ती परत तुम्हाला मिळणारी संधी किंवा कुठलीही वस्तू नाही. त्याचा मोलाने उपयोग करा. तू नेहमी दुसऱ्याचा चांगल्या आणि सुविचाराचा आदर करतोस. तू आनंदी राहावे असे तुला वाटते, पण तुझ्या आनंदाचा कुणी विचार केला नाही. खास करून तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता त्यांनीच तुमचे मन दुखावले आहे, विश्वासघात केला आहे, तुम्हाला रडवले आहे. पण बाळांनो, घाबरू नका. तुम्ही तुमचे नातेसंबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा प्रयत्न केलात तरीही येथे तुम्हाला दोष देण्यात कोणीच मागे आलं नाही. माझ्या प्रिय बाळा, तू चुकीचा नाहीस. तुझे मन शुद्ध आहे आणि आत्मा पवित्र आहे. नेहमी असेच राहा. मी माझी अपेक्षा पूर्ण करेन, कारण माझी अपेक्षा आहे की तुला आनंदात सुखात ठेवावे. कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. जे लोक तुला समजून घेत नाहीत त्यांच्याकडे लक्षही देऊ नकोस. तू तुझे कर्तव्य पूर्ण कर. त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा करू नकोस, कारण तू अपेक्षा अशा लोकांकडून ठेवली आहेस ज्यांना तुझ्याशी काहीच देणे घेणे नाही. मग तुझ्या अपेक्षेचा भंग झाला तर त्याचे दुःख तुलाच होईल. म्हणून तू त्यांच्यापासून दूर राहा. तुझे कर्म करत जा आणि ते मला अर्पण करत जा. तू एक मौल्यवान हिरा आहेस, ते ओळखून घे. आणि हिऱ्याची पारख ही प्रत्येकाला नसतेच, कारण हिरा हा नेहमी कोळशात दडलेला असतो. त्याचे अस्तित्व शोधण्यासाठी कोणीच त्याचा मार्ग काढत नाही. माझ्या मुला, तुझी अटल निस्वार्थता ही तुझ्या अफाट सामर्थ्याचा आणि करुणेचा दाखला आहे. वेदना आणि निराशा असूनही तुम्ही तुमच्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यात स्थिर राहिलात. त्यामध्ये तुम्ही कुठलीही कमतरता राहू दिली नाही. तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या अपूर्तेप्रमाणेच अप्रतिबिंब नाही. जर तुमच्या चांगुलपणाचा दाखला पाहायचा असेल तर नक्कीच स्वामी मार्गात येऊन पहा. जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस नक्कीच मरतो, पण ज्याने जीवनामध्ये दुसऱ्यांचा होऊन जगला आहे तो माणूस नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतो. आज ज्यांना तुमची कदर नाही, उद्या ते नक्कीच तुमची कदर करतील आणि एक एक दिवस तुमचा चांगुलपणा त्यांना पटत जाईल. तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याबद्दल वाईट वागेल. त्यांनी जे तुमच्यासोबत वाईट केले आहे त्याची त्यांना जाणीव होईल. मी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव नक्कीच करून देईन. पण बाळा, तुझ्या आयुष्यात मी ते बदल करणार आहे जे तुझ्या मार्गावर आहेत आणि तुझा मार्ग वाईट करतात. त्यांना मी तुझ्या मार्गातून दूर करेन आणि तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जे दार कुणीही तुझ्यात आणि माझ्यामध्ये बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे तू सध्या कुठल्या कष्टातून जात आहेस आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्यासोबत असेल. तुला आशीर्वाद देण्यासाठी मी तुझ्यासाठी हात नेहमी खुले ठेवले आहेत. फक्त त्या आशीर्वादात घेण्यासाठी तू माझ्या नामस्मरणाची झोळी भरून ठेव, कारण तेच नामस्मरण तुला आशीर्वादाच्या रूपात तुझ्यासाठी परत येणार आहेत.
बाळा, हा संदेश तुझ्यासमोर येणं ही ब्रह्मांडाची इच्छा आहे, कारण ब्रह्मांड शक्ती आज तुला काही महत्त्वाचं सांगू इच्छित आहे. देव तुझ्यावर कटाक्षपणे लक्ष ठेवून आहे. हा तुझा काळ परीक्षेचा काळ आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. कारण ते अडथळे तू नकळत तयार केले आहेस. पण घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्या संकटातून तुला कसे बाहेर काढायचे आणि त्या चुकांना तुला क्षमा कशी मागायची हे मी तुला शिकवणार आहे. प्रथम तू तुझ्या हातून घडलेल्या चुकाबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाहीत याची काळजी घे. आणि कमेंटमध्ये मला क्षमा करा स्वामी अशी कमेंट कर. तुझ्यासाठी प्रत्येक दार उघडले जाईल ज्यामधून तुला क्षमा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील. माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कोणावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. जेव्हा तुम्ही कोणत्याही संशयाशिवाय एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम मिळतो. एक म्हणजे आयुष्यासाठी व्यक्ती किंवा आयुष्यासाठी जीवनाचा मौल्यवान धडा जो तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि ती व्यक्ती तुम्हाला खूप काही देऊनही जाते. आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करू नकोस, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनाने जास्त डुबतो. जेव्हा कोणी तुमचा रास आणि सोबत सोडतात तेव्हा तुमच्यासाठी तुझी साथ देणारा अगोदरच निवडून ठेवलेला असतो, कारण ते साथ स्वतः तुम्हाला स्वामी देतात. त्यामुळे इतरांच्या मदतीची कधीही वाट पाहू नका. 2 मिनिटं शांत बसून मागे घडलेल्या चुकांना विसरून जा आणि त्याचा तुमच्या जीवनात परत कधीही परतावा होणार नाही याचा विचार करा. तुम्हाला मी नक्कीच योग्य मार्ग दाखवीन. मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, कारण आपले एक वेगळे नाते आहे जे तुझे परिवार आणि सामाजिक नात्यापेक्षा वेगळे आहे. मी तुझ्या हृदयात आहे, त्यामुळे तुझ्या हृदयाच्या भावना माझ्याजवळ लगेचच पोचतात. मी तुला माहीत नसलेला विश्वासू मित्र आहे जो तुला कधीही फसवणार नाही. तुला कुठल्याही संकटात एक तासही मोकळे सोडणार नाही आणि कधीच संकटामध्ये तुझा हात मोकळे सोडून तुला दूर करणारा हा भक्त नाही किंवा हा गुरु नाही हे विसरू नकोस. कारण तू माझा भक्त आहेस हे मला माहिती आहे की तू कधीही माझ्यापासून दूर जाणार नाहीस. बाळा, तू काळजी करतोस ज्या गोष्टीची ती गोष्ट तुझ्यासाठी नक्कीच भरभरून आणि तुझ्या डोळ्यात भरून उरणारी आहे. त्यासाठी तू पात्र आहेस. फक्त त्यासाठी चिमूटभर गोष्टीचा डोंगर तू करू नकोस, कारण आयुष्य दुःखी करणं हे फक्त तुझ्या हातात आहे आणि सुखी करणं हे तुझ्याच हातात आहे. सुख मानायला शिक, दुःख नक्कीच दूर होतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.